So after that wonderful session, we come to our last session for the day. And in fact, the concluding session of the Cappuccino Readings Poetry Festival, April 21. I'm very happy to invite Hemant Devte. Hemant, are you there? Hemant? Yes, I am there. Yeah, great. Welcome, Hemant. I spoke to Avinash Sapre in the morning, and he said I was not to introduce anybody. Very likely, I make a hash of introductions, maybe, I don't know. But he said that between you, you had worked out that you would introduce each other during the session itself. So welcome, Hemant, one of our very staunch Addebas in Mumbai, and very happy to have you as a staunch Addebas here. I also welcome Avinash Sapre. Are you there? Avinash. Unmute kara. Oh. Yes. Welcome, Avinash. तुमचं unmute करा ना. माइक अनम्यूट करा. माइक आहे ना, लेफ्ट साइडला माइक आहे, तो अनम्यूट करा. Yes. हा झालं. Thank you. And Sanjeev Khandekar, our maverick poet, artist, and painter. So they will be talking today about Manya Joshi. Manya Joshi ahe. Welcome, Manya Joshi. Please put on your camera and mic. Camera off hai tumcha. Yeah. Please give us a moment while we set up. Hemant. Manya Joshi is joining us. Audio has connected now. Hello. Video on kara. Yeah, thanks. Should we? Yeah, I guess you can start. I'm just trying it. Sanjeev will take over from here. Okay. Sanjeev, to suruat kar. Manya Joshi will join us. Okay. शेवटचं सेशन कॅपुचिनो अड्डाचं आणि दिस इज गोइंग टू बी इन मराठी. बरोबर ना? बरोबर आहे अगदी. आणि आज हेमंत देवटे एका बाजूला आहे, मान्य नेटवर्क कालीन कविते. अविनाश सप्रे हे माझे सर होते लिंडन कॉलेजमध्ये सांगलीमध्ये, आणि ज्या काही लोकांचं ऋण माझ्या आयुष्यामध्ये कायमी मानण्यात आलेलो आहे त्यापैकी अविनाश सप्रे हे जर माझ्या आयुष्यात तर मी भरतीकडेच गेलो असतो असं मला वाटतं. तर ते आज साहित्य, मराठी साहित्य, हिंदी साहित्य आणि प्रचंड व्यासन, वाचन, विचार आणि सातत्याने मराठी साहित्यातल्या विविध चळवळींच्या बरोबर राहून त्यांनी नवलेखकांच्या बरोबर सातत्याने बोलून त्यांच्याशी संवाद साधून एक वेगळं सुद्धा स्थान निर्माण केलं. आणि मराठी मध्ये विशेषतः उत्तर आधुनिक इंग्रजी वाङ्मयाचा आणि उत्तर आधुनिक इंग्रजी टीका लेखनाचा देखील, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला
जे काही अस्सल मराठी आहे त्या मराठीच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं ते तो संबंध प्रवाह असे दोन्ही प्रवाहाचा सातत्याने एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न सप्रेने केलेला आहे. हेमंत बद्दल काही मी आता बोलत नाही, नंतर पुढे बोलूच. मन्याबद्दलही आता बोलणार नाही, पुढे बोलूच. आज या सत्रामध्ये कवितेविषयी बोलायचं असं मला सांगण्यात आलं आणि मराठी कवितेविषयी बोलायचं. दुसरा यातला भाग असा आहे की आपण जेव्हा कवितेविषयी बोलतो तेव्हा अर्थातच समकालीन कविता हा डोळ्यासमोर भाग असतो आणि कंटेम्पररी म्हणजे व्हॉट इज कंटेम्पररी हा प्रश्न सातत्याने आपल्या सगळ्यांनाच पडलेला आहे. म्हणजे मलाही पडलेला आहे, माझ्या आजूबाजूच्या येणाऱ्या लोकांना पडलेला आहे, मित्रांना पडलेला आहे की व्हॉट इज कंटेम्पररी, हू इज कंटेम्पररी. हा मोठा गमतीशीर प्रश्न आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण कंटेम्पररी आहोत, पण आपण कंटेम्पररी असतो का, असल्यास केव्हा असतो केव्हा नसतो, हा फार गमतीशीर भाग आहे. लेखक म्हणून, आर्टिस्ट म्हणून, म्हणजे एक दृश्यकलेचा कलाकार म्हणून देखील, एक कवी म्हणून, एक लेखक म्हणून मला सातत्याने हा पडलेला प्रश्न की वेन आय एम कंटेम्पररी आणि वाय आय एम कंटेम्पररी. या दोन्ही गोष्टींविषयी आज थोडीशी चर्चा व्हावी. अविनाश सप्रेंनी त्याविषयी पण बोलावं थोडे त्यांच्या बोलताना, हे मला वाटतं. कारण असं असतं की आपण म्हणतो समकालीन, हा माझा समकालीन, तो केवळ माझ्या बरोबर जन्माला आलाय, माझ्या आजूबाजूला राहतो, माझ्या बरोबर दिसतो म्हणून तो माझा कंटेम्पररी असं वाटत, असं होत नाही. म्हणून अनेक वेळा मला असं जाणवतं, हेमंतलाही जाणवतं, आम्ही दोघं बोलताना अनेक वेळा ते बोललेलो आहोत की फार कमी लोक आपल्या आजूबाजूला त्यांची पण सहज हात हवा असं फारच कमी, म्हणजे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजावे असे. काही वेळा असं स्वतःलाच वाटतं की अरे आपण कंटेम्पररी आहोत का आपण नाही. Sanjeev, your audio is going. Audio is going, Sanjeev. ऐकू येत नाही. हॅलो संजीव, नेटवर्क प्रॉब्लेम. तुम्ही बोलाल का हेमंत, तो येईपर्यंत परत? नाही तर मग नाही, मला बोलायला हरकत नाही, पण तो काहीतरी मुद्दे मांडत नाही. होता. हा आता मी आलोय परत, त्यामुळे प्रॉब्लेम. मध्ये मध्ये इकडे इंटरनेट जातंय. कंटेम्पररी अशीच प्रॉब्लेम असतो, म्हणजे कंटेम्पररी आपण काहीतरी असतो आणि मध्येच नसतो. तर हा मोठा भाग असतो. तर तो समान धर्म, म्हणजे आपण अगदी पूर्वीपासून समान धर्माच्या शोधात, हा काही नवीन साहित्याच्या दृष्टीने भाग नाही, कायम सातत्याने आलेला प्रश्न. समान धर्म पण मिळत नाही अनेक वेळा, समकालीन मिळत नाही अनेक वेळा, आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हा प्रश्न फारच अधिकपणे जाणवायला लागला. दुसऱ्या बाजूला आपल्याला 21सावं शतक, म्हणजे सगळं 21सावं शतक म्हटल्यानंतर अनेक गोष्टी डोळ्यासमोर तडतड निघून जातात. म्हणजे ग्लोबलायझेशन असेल, सोव्हिएट रशियाचा पडाव असेल, यंग असेल, अनेक गोष्टी, टेक्नॉलॉजी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर इंटरनेट असेल, अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर जातात. आणि या 21व्या शतकाच्या संदर्भामध्ये 21व्या शतकाच्या संदर्भामधली कविता, 21व्या शतकाच्या संदर्भामधलं लेखन, 21व्या शतकाच्या संदर्भामधली कलाकृती अशी कोणती आणि कशी मानायची, हाही मोठा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा मला हेही जाणवतं की आपल्या बरोबरीने आजूबाजूला जे अनेक जण लिहित आहेत किंवा काम करतायत, जे समकालीन आहेत, ते अनेक वेळा
समकालीन जरी असले तरी देखील ते 21व्या शतकामध्ये अनेक वेळा नसतातच, किंवा 21व्या शतकात जरी असले प्रत्यक्षामध्ये तरी अनेक वेळा त्यांचं लिहिणं, वागणं, बोलणं, कलाकृतीचं पाहणं हे सगळं कुठल्या तरी 19व्या शतकातलं, 20व्या शतकातलं, 18व्या शतकातलं असं असतं. त्यामुळे या आत्ताच्या काळामध्ये अशी अनेक काळाची गडबड झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे कविता विशेषतः जी अतिशय तरल अशी असं मीडियम आहे, ती तपासताना, ती वाचताना, ती ऐकताना आपण कोणत्या शतकातलं काय ऐकतोय याचा एक मोठा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर त्याविषयी देखील आज या संबंध चर्चासत्रामध्ये आपण चर्चा करावी असा एक माझ्या डोळ्यासमोर भाग आहे. शेवटचा भाग म्हणजे भाषा. मी काही फार अन्य भाषेतलं वाचलं अशातला भाग नाही. थोडंसं मी काहीतरी मल्याळम मध्ये ट्रान्सलेशन झालेलं वाचलं असेल, हिंदी वाचलं असेल, आणि काही थोड्याफार ट्रान्सलेटेड पोएम्स वाचले असतील. पण मला सातत्याने असं वाटतं की मराठीमध्ये जे प्रयोग झाले 60 नंतर, 70 नंतर, 80 नंतर आणि विशेषतः आता 90 नंतर, ते प्रयोग खरोखरच वेगळे आहेत. ते प्रयोग खूपच समकालाशी जोडलेले असे आहेत. आणि ते अन्य भाषांच्या मध्ये जे लेखन होत आहे, अन्य भाषांमध्ये ज्या प्रकारची प्रतिमा तयार होतीये किंवा अनुभवाचं प्रोसेसिंग होऊन त्याचे इमेज मध्ये रूपांतर जे होत आहे, त्याच्यामध्ये मराठीमध्ये जे केलेले जे प्रयोग आहेत ते प्रयोग निश्चितपणे मला अतिशय महत्वाचे वाटतात. किंबहुना अनेक वेळा आता आपल्याकडे काय झालं अलीकडे की आपण आपली मातृभाषा एक असते परंतु बरेच लोक लिहितात इंग्रजीमध्ये. ही जी इंग्रजीमध्ये लिहिलेली भारतीय कविता आहे त्या कवितेविषयी मला अनेक वेळा प्रश्न पडतात मनामध्ये की ही कविता मला कधी, एक तर मला फार त्यातलं कळतं अशातलाही भाग नाही, परंतु अनेक वेळा ही कविता मला फार लांबची वाटते. त्या कवितेतले विषय लांबचे वाटतात. ती कविता माझ्या आजूबाजूला घडताना, जगताना मला दिसत नाही. कवितेचं आणि कवीची गंमत अशी आहे की तिचं लोकेशन जे आहे ते आपल्याला दिसायला लागतं. कवी आणि कविता आपल्या आजूबाजूला कुठेतरी मिळायला लागते. आणि अनेक वेळा असं होतं की आपण एक कविता वाचतो, ती एक 4-5 दिवसांनी, मला तर असं नेहमी होतं, जवळपास 4-5 दिवसांनी मला ती कविता कळायला लागते, ती दिसायला लागते. मग ती कुठेतरी आजूबाजूला दिसते, कधी वरती दिसते, कधी खालती दिसते, कधी बागेत दिसते, कधी आणि कुठे दिसते. आणि मग त्या कवितेबरोबर हळू कुणाची असो, हेमंतची असू दे, मन्याची असू दे, सलील वाघची असू दे, अनेक अशा आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या कविता असू दे, त्या सगळ्या कविता मला अशा कुठेतरी हळूहळू दिसायला लागतात. मग हळूहळू त्यांच्याबरोबर मैत्री करत 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 त्या कवितेकडे माझा प्रवास सुरू होतो. आणि मग ती भेटायला लागते, आणि जर ती भेटली की मग ती माझ्याशी बोलायला लागते. असा साधारणपणे माझा कवितेच्या संदर्भामधला दुसऱ्यांची कविता जी आहे ती वाचताना होतं. परंतु इंग्रजीमध्ये ज्या लिहिलेल्या कविता आहेत त्याच्या बाबतीत मला अनेक वेळा ती कविता दिसतच नाही आजूबाजूला, कारण ती माझ्या आयुष्यातच नसते असं मला काही वेळा वाटतं. त्याचे अनेक, काही वेळा शब्दांचे प्रश्न असतील, भाषेचा माझा प्रॉब्लेम असेल, असा सगळा जरी भाग विचारात घेतला तरी देखील मला हा एक प्रश्न नेहमी सातत्याने अलीकडे पडतो की आपण कोणत्या भाषेत काय लिहितो याच्या संदर्भात विचार व्हायला पाहिजे. आणि तर शेवटचा भाग म्हणजे की कविता ही खरोखर महत्वाची आहे का? हा प्रश्न काही नवीन नाहीये. गेले अनेक वर्ष, अनेक वेळा या प्रश्नाविषयी लिहिलं गेलंय, बोललं गेलंय. त्याचं एक पुस्तक होतं, डज पोएट्री मॅटर, परानीचं. त्याच्यामध्ये अर्थातच कवितेच्या बाजूने बरंच केलं गेलं. परंतु ज्यावेळी आपण आजकाल इंटरनेट उघडतो, पाहतो, बघतो, त्यावेळी होतं असं की आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती असं दिसतं की सगळीकडे फार प्रचंड प्रमाणात कविता लिहिली गेली आहे. कवितांची जी मासिकं जी पाहिली, अलीकडे मी एक अंक पाहिला तर 700-800 पानाचा कवितांचा जागतिक अंक होता, जागतिक कवितांचा. इतक्या हजारो कविता आजूबाजूला लिहिल्या जातात, हजारो पुस्तकं प्रसिद्ध होत असतात, इंटरनेटवरती होत असतात, फेसबुकवरती कवितांचा मारा होत असतो, असं सगळीकडे असतं. आणि तरी देखील एका बाजूला आपण असं म्हणू असतो कविता वाचणारा, कविता लिहिणारा वर्ग फार लहान आहे. प्रत्यक्षात मला तो जाणवत नाही. मग कविता कोणती जी सगळीच लिहिली जाते त्याला कविता म्हणायचं? कवी कोणता
असे सगळे प्रश्न डोळ्यासमोर आहेत. आणि या प्रश्नांविषयी थोडीफार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आता 1 तासाच्या आपल्या चर्चेमधून मिळतील अशातला भाग नाही. परंतु मी जस्ट हे प्रश्न ओपन करून ठेवलेत. म्हणजे ज्या वेळी सप्रे बोलतील, हेमंत बोलेल, मान्या बोलेल, त्यावेळी या प्रश्नांच्या विषयी त्यांनी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. सुरुवातीला आम्ही आता असं करणार आहोत की या चर्चेकडे जाण्याच्या पूर्वी आम्ही एक आमच्यामध्ये असं ठरवून घेतलं की एक कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून की सुरुवातीला एक हेमंत आणि मान्याने त्यांच्या कविता वाचायच्या आणि त्याच्यानंतर अविनाश सप्रेंनी नव्वदोत्तरी कविते संदर्भामध्ये एक छोटस त्यांचं जे आकलन आहे, त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो त्यांनी मांडायचा आणि त्यानंतर पुन्हा आम्ही सगळेजण चर्चेकडे वळणार आहोत. हेमंत दिवटेला मी प्रथम हेमंतला सांगणार आहे की त्याची कविता त्यांनी वाचावी. त्याचं हे जे पुस्तक आहे अलीकडचं पॅरानोया, फक्त त्या पुस्तकापुरतच नव्हे बाकीच्या पण त्यांनी कविता वाचाव्यात. हेमंतची गंमत अशी आहे की हेमंत हा मला कायम अनेक कवितांमधून कंटेम्पररी वाटलेला आहे. हेमंत कायम मला अनेक कवितांमधून 21व्या शतकातला कवी वाटलेला आहे. 21व्या शतकातला कवी होण्यासाठी 21व्या शतकात कविता लिहिण्याची गरज नसते. तुकाराम देखील 21व्या शतकातला कवी आहे असं मला वाटतं. किंवा हेमंतनी स्कायलॅबची जी कविता लिहिली होती ती हेमंत तू आज वाचणारच की नाही मला माहित नाही, पण थोडंसं त्यातला एखादा भाग वाचावा असं मला वाटतं. ती मला वाटतं 90च्या किंवा 80च्या दशकाच्या शेवटी लिहिलेली कविता आहे. म्हणजे 20 वर्ष 21व्या शतकाला उरलेली असताना, परंतु ती परफेक्ट 21व्या शतकाची कविता. किंवा त्या फुलपाखरावरची कविता आहे, ती मोहक कविता आहे, 1 जुलै कविता, या सगळ्या कविता जुन्या कवितांविषयी तुझ्या बोलतो मी. या सगळ्या कविता मला जरी त्या 80 मध्ये 90च्या सुरुवातीला जरी लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या मला या समकालीन कवितेचा भाग म्हणून महत्वाच्या वाटतात. आणि हे उदाहरण मी मुद्दाम दिलं कारण सुरुवातीला मी जे म्हटलं की हु इज कंटेम्पर, त्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसाच्या लेखनातून अशा पद्धतीने मिळत असतं. तर हेमंतला मी आता विनंती करतो की त्यांनी त्याची कवितेने सुरुवात करावी. मी काही त्याला स्पेसिफिकली हे वाच ते वाच असं म्हणणार नाही, पण अर्थात त्यांनी आजच्या या तासाभराच्या ह्याच्यामध्ये केव्हा तरी स्कायलॅब वाचावी असं मला वाटतं. आणि अदरवाईज दिस बुक आणि त्याच्यामधली जी एक दीर्घ कविता आहे पाणी म्हणून, त्यांनी जर सुरुवात केली तर फारच बरं. अर्थात चॉईस इज युअर्स, यू कॅन स्टार्ट विथ एनिथिंग. थँक्यू संजीव. नदी घेऊन आलोय सोबत, ही जी पाण्याबद्दलची तू कविता म्हणतोस ती ही आहे आणि खूप लांब आहे कविता. खरं म्हटलं तर वेळेचं भान ठेवायला पाहिजे म्हणून वाचू नाही, ती लांब असली तरी वाचावी असं वाटतं मला. म्हणजे आज मला हीच एक कविता जोरजोरात वाचायला लागणार आहे. आणि अर्थात नाही, ती मुद्दा माझ्यासाठी वाच, कारण त्या कवितेमध्ये मी जे मगाशी मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचा काही भाग आहे म्हणून, आणि नंतर सप्रेंना देखील त्याला पुढे बोलता येईल त्याविषयी. ओके. नदी घेऊन आलोय सोबत. कवीच्या आईचं खोल विहिरीच्या तळाला असलेल्या किंचित झिरपत येणाऱ्या थेंबे थेंबे पाण्याशी माय लेकीसारखं नातं होतं आणि अँझायटी होती त्या अंधारात चमकणाऱ्या पाण्याबद्दल. तिला तिचं लग्नच झालं होतं पाण्याशी, पण कोणालाही समजला नाही तिचा आकांत, ना समजलं तिचं कधीतरी कवीची आई होणं. कवितेसारखं तिला राहायचं होतं पाण्याबरोबर विहिरीजवळ. हिम्मत झालीच तर कधी विहिरीच्या तळाशी डायरेक्ट पाण्यात. नाही जमलं तर राहायचं होतं अनाथ, पण आजूबाजूच्या लोकांनी लावून दिलं तिचं लग्न आणि मोकळा झाला तिचा न ठरलेला ना ठरवलेला कवीची आई होण्याचा रस्ता. कविता कधीही अनाथ नसतेच, असतंच कुणीतरी कवितेच्या मागावर. कवीच्या आईलाही अनाथाश्रमात अनाथ नाही वाटलं. कवितेसारखी भोळी म्हणून तिची काळजी घ्यायचे सगळे. ती स्वभावानुसार चिंता करत बसायची सर्वांची. वेण्या बांधून देणं, डोक्यावर खोबडं थापणं, असं साधं सुधं लाईफ होतं तिचं. मग अनाथाश्रमातून ती थेट गावात आली. जशा कवीला सुचतात कविता, तशा तिला फक्त वेण्या घालता यायच्या.
आणि देता यायच्या डिस्पेन्सरीतल्या वेगवेगळ्या नंबरच्या गोळ्या. म्हणजे कुठली कविता वाचल्यावर बरं वाटणारे पेशंटला. लग्ना अगोदर चपात्या लाटणं, भाकरी बनवणं, भाजी बनवणं ना तिला कोणी शिकवलं ना ती शिकली, ना रस होता तिला त्यात. तेव्हा कुठं व्हायची अनाथ मुलींची लग्न. त्यांना फक्त सेवा करता आली की झालं. आणि सेवा करून घेणारे सांगत असायचे की काय करायचं ते. हेही कवीसारखं बावळटपणाचं लक्षण. खूप उशिरा कळतं कवीला, कविता मेंदूची भूक भागू शकते पण पोटाची नाही. तिला मुलं झाली, कशी तरी तिने ती सांभाळली. दुसऱ्या अनाथाने, जो तिचा नवरा होता, त्यानेच तिला शिकवल्या चपात्या कशा लाटायच्या, भाजी कशी करायची. ती कवी होती, जरी लिहिल्या नाहीत तिनं कविता. आणि कुठे असायचा त्या काळच्या कवींना फालतू गोष्टींमध्ये रस. 3. पहाटेच ती उठायची. कदाचित झोपतही नसेल रात्रभर. उठून मग ती पोहरा टाकून ठेवायची प्रचंड मोठ्या विहिरीच्या अशक्त झिरपणीत. सकाळी मग गाव जाग होण्या अगोदर एक हंडा कळशी पदरात पाडून घ्यायची. काही सांगितलं नाही तरीही रात्री उठून तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटायचं की रात्रभर तिच्या स्वप्नात विहीर, पाणी, थेंब थेंब झिरपणारा विहिरीतला झरा, टप टप झिरपणारं पाणी येत असावं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कवीला समजायची तिची स्वप्न आणि फिकीर. चांगली कविता लिहून झाल्यावर जसा आनंद खेळत असतो कवीच्या मनात, तसा तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या समाधानात कळायचं की ती या क्षणी स्वतः पाणी झाली आहे. फॅन्टास्टिक. आणि तुडुंब भरून वाहत चाललंय विहिरीचं पाणी. खळखळत तिच्या स्वप्नातल्या विहिरीची खळखळत वाहणारी नदी होतानाचा आनंद तिच्या अंगावर खेळत असायचा. तिला झोपेत बराळायची सवय आणि मला दचकून उठण्याची. जशी माझी तिच्याशी नाळ अजून जुळलेलीच आहे जणू. तिच्याकडून तर लाभलाय मला सतत इमॅजिनेशन मध्ये जगण्याचा स्वभाव. काय मेंटल डिसॅबिलिटीज आणि दिवसाढवळ्या मुंगेरी लालके हसीन सपने. 4. पोएट्स ब्लॉक आल्यासारखी कधी कधी तिला दुःस्वप्न पडायची. आजपासून विहिरीला पाझरच फुटणार नाहीये, पाणीच नाही मिळणार आहे आम्हाला. मग ती घाबरून उठायची. दरदरून फुटलेला असायचा तिला घाम. त्याच अवस्थेत ती विहिरीवर जायची. रात्रीच जमेल तेवढं पाणी आणायची. सगळ्या बादल्या, पातेली, ग्लास, वाट्या, गडू, ताटल्या, परात आणि रिकामी सगळी उरली सुरली भांडी भरून टाकायची. मग हळूहळू लहान मुलीसारखी निरागस झोपी जायची. अशा वेळी तिला अडवलं तर ती राक्षसासारखे रागावून डोळे वटारून अशी पाहायची की आपल्याला बदलणार आहे ती कुठल्याही क्षणी. पाणी, नवरा, मुलं आणि पाण्यानं भरलेली भांडी एवढाच तिचा संसार आणि ते जग. हळूहळू तिला पाण्याचे भास व्हायला लागले. रात्री अपरात्री ती विहिरीवर जायला लागली. परत घरातली सगळी भांडी भरून ठेवायची. सगळ्यांची झोप मोड करायची. झोपेत सगळ्यांनी दिलेल्या शिव्या खायची. हळूहळू तिच्यात कोडगेपणाही ठाम मांडून बसला. ती पुरती डुबून गेली पाणी प्रश्नात. कवी जसा बुडून जातो कवितेच्या विश्वात आणि विश्वास उरत नाही त्याचा भौतिक विश्वात. 5. नंतर मी तिला घेऊन आलो जिथे 24 तास पाणी असायचं. म्हणजे अटच होती माझी की घरात नसलं काहीतरी चालेल,
पण संततधार हवी पाण्याची. पाणी आलं तसं ती शांत झाली काही काळ. मग पाण्यावरचं तिचं लक्ष गेलं माझ्याकडे. ती अचानकच म्हणू लागली की बाहेर खूप लोक जमलेत तुझ्यासाठी, बहुतेक तुला मारणारे आहेत. मी म्हटलं मी काहीच तर केलं नाही. तर ती म्हणाली की तू पाणी अडवून ठेवलंय ना. मी म्हणालो कुठे अडवलंय पाणी. ती म्हणाली तू नदी तुझ्यासोबत घेऊन आलायस आणि लोक तुझी वाट पाहतायत तुझ्याकडची नदी खेचून घ्यायला. 6. मग ती माझ्या काळजीतून स्वतःच्या काळजीत घुसली. सहजच तिनं पाहिलं अंधारात की तिला झुरळं बाहेर पडताना दिसायची. मला ती एकदम महाराज म्हणू लागली. सतत पाऊस पडतोय का असं विचारू लागली. भावाला तर ती बिलगून बसायची. त्याला तर तिने उंदीर उडताना दाखवले. मला तिनं संत्र्याची एक फोड 400 लोकांना कशी वाटता येईल ते एका दमात सांगितलं. माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला ती स्वतःचाच मुलगा समजायला लागली. मध्येच माझ्या सिगरेट बद्दल तिची तक्रार, तर कधी रमपेक्षा व्हिस्की बरी असा आग्रह. मला ती कधी अर्धी शहाणी, कधी अर्धी मॅड वाटायची. 7. तिला सुरप्या रंब्या आवडायच्या, नाहीतर झोपाळ्यावर झोके घ्यायला. ऑफिस नंतर मी तिला बागेत घेऊन जायचो. मग बागेत ती झोपाळा घेता घेता आठवायची अनाथाश्रमातले दिवस. कधी तिला आठवायचा पाण्यात बुडालेला श्याम आणि ती उदास व्हायची. कधी तिला मी लटकलेला दिसायचो झाडावर. झाडाच्या फांद्या माझा गळा पकडायला येतायत असं वाटायचं. ती अस्वस्थ व्हायची. मला खेचून घरी घेऊन यायची. टीव्हीवर पुन्हा पुन्हा त्या सिरियल पाहायची. टीव्हीतल्या कुटुंबाशी सरमिसळून जायची. विचारत राहायची की सून कधी परतणार आहे बोरकरांची. श्यामरावांना मुलगा झाला का म्हणून भांडत बसायची वडिलांशी. म्हणायची की तुम्ही बोरकरांकडे जाऊन या. श्यामरावांना चहाला कधी बोलवणार. सायकॅट्रिक मित्र कम डॉक्टरकडे गेलो तर त्याच्याशी खूप जुन्या पुराण्या गप्पा मारल्या तिनं. तिला सगळंच आठवत होतं. तिनं सगळ्यांची विचारपूस केली. मित्र वेडा झाला, पण त्याला समजला पाणी आटण्याचा तिचा आणि माझा संबंध. तो म्हणाला कविता लिहायला कोणी जगत नाही, जगता जगता कविता लिहिल्या जातात. मी म्हणालो कवी कविता जगायला जगतो आणि तो येण्यापूर्वीच त्याचं सफरिंग सुरू होतं. डार्विनने म्हटल्याप्रमाणे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सफरर. धन्यवाद. उत्कृष्ट अगदी. तर ही जी कविता आहे ना, ही कविता मला असं वाटतं की मी अलीकडच्या काळामध्ये ज्या कविता वाचल्या त्यातली सर्वोत्कृष्ट कविता आहे. या कवितेमध्ये काय नाहीये, म्हणजे या कवितेमध्ये कंटेम्पररी संबंध आपला विश्व आहे. या कवितेमध्ये सर्वसामान्य माणूस आहे. या कवितेमध्ये पाणी आहे. या कवितेमध्ये एन्व्हायरमेंट आहे, अँथ्रोपोसीन आहे, कॅपिटलोसीन आहे, नेक्रोसीन आहे, काय नाहीये. त्यामुळे ही कविता मला म्हणजे या प्रकारची कविता लिहिणं आणि ही कविता जगणं, ही कविता पाहणं, ही कविता वाचणं, ही कविता ऐकणं, ही कविता ऐकवणं, या सगळ्या अनुभवामध्ये मी हा सगळा अनुभव घेतलेला आहे. मी वाचलेली पण आहे, त्याच्याकडून ऐकलेली पण आहे. या कवितेबद्दल आम्ही दोघं बोललेली आहोत. मी ती कविता आजूबाजूला माझ्या पाहिलेली आहे. त्या कवितेतली सगळी पात्र, मग ती आई असेल, पाणी असेल, ती माणसं असतील, ती मला आजूबाजूला भेटलेली आहेत, ती दिसलेली आहेत. आणि ते प्रत्येक वेळी ती माणसं, ती आई ही मला कविता बनवून राहिल्यासारखी वाटलेली आहे. आणि त्यामुळे मराठीमध्ये मला नेहमी असं वाटतं की असे काही जे प्रयोग होतात त्याच्यामध्ये मराठीमध्ये या सगळ्या विषयांवरती जे विषय साधारणपणे अनेक वेळा कवितांमधून येत नाहीत, लेखनामधून येत नाहीत, मग स्टॉक मार्केट असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, एन्व्हायरमेंट असेल, एन्व्हायरमेंट पॉलिटिक्स असेल, पाणी असेल, रहदारी असेल, या संबंध नवा लोनलीनेस असेल, ज्या नव्या लोनलीनेस मध्ये तुम्हाला नवा सिसिफस शोधायला लागतो.
नव्या मिनिंगलेसमध्ये, नव्या लोनलीनेसमध्ये. तर तो नवा लोनलीनेस, नवा मिनिंगलेसनेस काय आहे? कारण अनेक वेळा असं वाटतं मला अलीकडे, की बरेचसं लेखन आपण जे पाहतो ते 60 आणि 70 मधला जो एक परात्म भाव होता, जो एक एकाकीपणा होता, तोच पुन्हा वेगवेगळ्या शब्दामध्ये व्यक्त होताना आपल्याला दिसतो. परंतु या अशा काही जे कवी आहेत आता मराठीमध्ये लिहिणारे, त्यांच्या कवितांमधून आपल्याला हा नवा लोनलीनेस, नवा परात्म भाव, नवं एलियनेशन हे आपल्याला सातत्याने दिसायला लागतं आणि त्यामुळे त्या निमित्ताने भवतालाचं एक नवं दर्शन, एक नवं मिथक तुम्हाला समोर उभं राहताना दिसतं. तर हा एक भाग. आता हेमंतकडून मी बाजूला होणार आहे, कारण म्हणजे हेमंतच्या मला पुढच्या आणखी 2-3 कविता ऐकवायच्या होत्या. त्या कदाचित वेळ असेल तर आपण ऐकूही. परंतु नाव गोईंग बॅक टू मन्या जोशी. मन्या जोशीची 2 पुस्तकं आतापर्यंत आली मला वाटतं. नाही ना हेमंत, बरोबर आहे ना? 2 पुस्तकं आहेत. त्यातलं आता अलीकडे आलं ते भगवान ट्रिप. तर मन्या जोशीची गंमत अशी आहे, मन्या जोशी हा कवी मला महत्वाचा का वाटतो? तर एक तर हा एक मराठीमधला नवा कवी असा आहे, की ज्यांनी म्हणजे काही प्रमाणामध्ये मी पण तो प्रयत्न केलेला आहे. तसाच प्रयत्न मन्याचा पण आहे, की ज्यांनी कवितेच्या फॉर्ममध्ये, कवितेच्या कंटेंटमध्ये म्हणजे दोन्ही बाजूनी नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. नवे प्रयोग करणं सोपं नसतं. एक नवे प्रयोग करताना आपल्याबरोबर फार लोक असणार नाही त्याची स्वतःला कायम खात्री देऊनच पुढे जायला लागतं. त्यामुळे ते धाडस लागतं. त्या धाडसाने त्यांनी कवितेच्या फॉर्ममध्ये प्रथम बदल केले. मिनिमलिझम हा एका बाजूला त्याच्या कवितेचा गुणविशेष आहे. दुसऱ्या बाजूला महत्वाचा काय भाग आहे, की कविता त्याची एका हायपरलिंक सारखी राहते. म्हणजे एका हायपरलिंक मधून दुसऱ्या हायपरलिंक मध्ये, तिसऱ्या हायपरलिंक मध्ये, चौथ्या हायपरलिंक मध्ये असा तो कविता बांधत नाही. त्याच्या ज्या कवितेच्या विटा आहेत त्या तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने विटा रचलेल्या दिसत नाहीत. कवितेचं कंपोजिशन, कवितेचं आर्किटेक्चर हे मन्यानी पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. मन्याच्या कवितेमध्ये त्यामुळे त्याच्या 2 विटामध्ये ध्वनी असतो. त्याच्या 2 विटामध्ये एक मोठी शांतता असते. त्याच्या 2 विटामध्ये मॅजिकल रिअलिझम असतो. त्याच्या 2 विटामध्ये अर्थांची सरमिसळ झालेली असते. नात्यांची अदलाबदल झालेली असते. त्याच्या 2 विटांमध्ये काही वेळा भयानक दात दिसतात. त्याच्या 2 विटांमध्ये काही वेळा अशी एक जादुई भुयार दिसायला लागतं. असं त्याच्या छोट्या-छोट्या कविता, परंतु प्रत्येक वेळी त्या हायपरलिंकच्या त्याच्या आयडियामुळे, त्याच्या कल्पनेमुळे तो कविता कशी हलवतो. त्याची कविता लाईट आहे. लाईटनेस हा जो एक आपल्या वाङ्मयाचा, लेखनाचा जो एक गुण आहे, त्या लाईटनेस किती लाईटनेस असू शकतो हे मन्याच्या कवितेमध्ये दिसतं. ती अशी हलकी पिसासारखी उडत जाणारी कविता आहे. ती थांबत नाही. ती तुमच्याबरोबर राहीलच असं नाही. ती तुमच्यावरून ओघळून जाईल. ती पावसात काही वेळा आपण भिजतो, पण बाहेरून आल्यानंतर पावसात भिजलो नाही असं वाटतं. तशी कविता आहे ती. भिजलेली आहे पण भिजलेली नाही. ओलं करती पण ओलं वाटत नाही. तापवती पण तापल्यासारखं वाटत नाही. अशी सहजपणे वेगवेगळे मूड, वेगवेगळे भाव, वेगवेगळे आकार आणि वेगळे आविष्कार त्याच्या कवितेच्या 2-2 शब्दामधून, 3-3 शब्दामधून व्यक्त होतात. दुसरं त्याच्या कवितेचा गुणवैशिष्ट्य असं, की जसं मार्ढेकरांनी कवितेमध्ये कंपोजिशन मध्ये फरक केला, भाषेमध्ये फरक केला, नवे विषय आणले, तसा या मन्या जोशीच्या कवितांमध्ये तुम्हाला अनेक वेळा एक वेगळा मार्ढेकर पुन्हा दिसायला लागतो. ही एक महत्वाची गोष्ट मला वाटते. मी याच्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे लिहायचा विचार करतो. मी हेमंतशी बोललोही या संदर्भामध्ये. त्यामुळे ही कविता वेगळी आहे. मन्याची कविता अनेक वेळा अशी असते, की कवितेची एक नुसती आयडियाच असते. ती कविता पूर्ण होतच नाही. ती नुसती आयडिया येऊन अशी निघून जाते. त्यामुळे त्याची गंमत वेगळी आहे. मन्याच्या कवितेचा आस्वाद घेण्यासाठी रीडरला, वाचकाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि ती जर असेल तर त्याची गंमत आपल्याला चाखायला मिळते. आज तो 3-4 कविता वाचणार आहे. सगळ्या छोट्या कविता आहेत. मला दिसत नाही म्हणे आज रेडी ना म्हणे, तयार आहेस ना तू? रेडी. हा, व्हेरी गुड. तर आता तू तुझ्या ज्या कविता मला परवा सांगितल्यास त्या सुरुवात कर. ओके.
Yeah. Thank you, Sanjeev Khandekar, and thank you, Anjali, for giving this opportunity. पहिली कविता वाचतो. टायटल आहे हॅलो. हॅलो हॅलो, काय चाललंय? काय करतेस? अरे बोल ना. परफेक्ट आहे. तुला आवडायचे रियालिटी शोज, ओढून बातम्या देणारे सर्वज्ञ अँकर्स, अनसेन्सॉर्ड ऑनलाईन कॉन्टेंट. का लागली नादी सायन्सच्या? मत, विचार, चिंतन, डिस्कॉर्सेस, मनन. मत, विचार, चिंतन, डिस्कॉर्सेस, मनन. बाहेर बघ, जास्त खोलात नाही घुसत डीसीपी प्रद्युम्न. मंद्र पाऊस अलगद सांडतो झाडांवरून पानांवरून. तरल घरंगळ वारा भरले गीत लकेर तुझ्या माझ्या अवकाशात. चुकीचे टेम्पलेट, चुकीचे फिलिंग, कीप ऑन रोलिंग. हेलो हेलो बोल के तेरे आजू बाजू डोल के. बफेलो सोल्जर, dreadlock master. Du hast mich. Du hast mich. Hello, hello. Thank you. दुसरी वाचू संजीव. वाच वाच वाच. वाच. फक्त मला एकच गंमत आठवली याच्यामध्ये. म्हणजे मला गंमत अशी वाटली की ती मर्डेकरांची हॅलो हॅलोला हलकट उत्तर. त्याची मला ती काहीतरी एनिवे दुसरी वाचतो. ओके. दुसरी कवितेचं टायटल आहे बहुत जन. पांढरा आईस्क्रीम, काळी पॅप्सी, पिवळा पिझ्झा, असा डेली. हेल्दी झाले तर मग काय करू? राजकुमाराला काय दाखवू? गोरी होऊशी वाटते, मला काय करू? त्रास आहे नुसता. जिजू बोलतात मन मोठं कर, मन मार मोठं होतं. अंधश्रद्धा आंदोलनात घुसले, सोपं होतं. भानामती घरचाच करतो कोणीतरी. भूतभीत काही नसतं, देवबीव पण. श्रेष्ठ मानव, श्रद्धा ठेवली. सिनियर लोक चढले माझ्यावर, नाव खराब करणार, फोट इथून. एका डीजेला चिकटले, फुल धमाल, गाणीच गाणी. पडले, हसले, उठले, नाचले. पडले, हसले, उठले, नाचले. गणपती उत्सवात वाजवला ढोल, पांढरा ढोल, काळी शाई. गणपती उत्सवात वाजवला ढोल, पांढरा ढोल, काळी शाई. अरिजित सिंग आवडत नाही, सानू आवडतो. का राग येतो? रिक्षात बसून चिल्लर झंकार मधून सानू गातो. मी रस्ता बघते, रिक्षावाला हसतो. काय कळणार कोणाला? उजव्यांचा, ठार उजव्यांचा त्रास होतो, पण दोन सोंडके किस करताना बघून अजून होतो. उजव्यांचा, ठार उजव्यांचा त्रास होतो, पण दोन सोंडके किस करताना बघून अजून होतो. मग अनुभव, अनुभव, हे अनुभव पेपरवर उतरवले. मरू दे मन, 3 दाबेल्या खाल्ल्या, ज्यूस पिले. या एकदा आमच्या सर्वोदय नगरच्या खाऊ गल्लीत. मस्त, एक एक आयटम मस्त वाटतो. क्या बात आहे. तिसरी वाचतो. वाच. कवितेचं टायटल आहे HM. कुठे मुक्तिबोध, कुठे नागार्जुन, कुठे आनंद बक्षी. काय या उद्या म्हणशील गुलजार म्हणजे राजेश मुजुमदार. आलं लक्षात? आनंद बक्षीने कधी त्रास दिला? कधी रागाने बोलले? का होते सणावर, मुक्तिबोधांवर? समजतंय ना?
हरू नको. दर्याला फान पर्वतलाची गम मिटवायला दम लागतो ओके. किती वेळ स्वतःशीच बोलणं, स्वतःच्या डोक्यात, मस्तिष्क के भीतर एक मस्तिष्क, उसके भी अंदर एक और कक्ष. किती जाणार आहात कार्टेशियन थिएटरात. स्मॉदर अनदर फेलियर, ले दिस टू रेस्ट. कर उद्ध्वस्त, ज्याला पडेल फरक छाटा, त्याच्या चकीचा खा आटा. ठीक आहे. हम सब मुसाफिर दुनिया सफर है, पता नहीं कब कौन कहाँ किस ओर मिले. किमान पक्षी सोबत आनंद बक्षी. चालेल ना. चालेल ना. क्या बात है. वंडरफुल. लास्ट वाचतो. हा वाच वाच. तिचं टायटल आहे ना, ऑनलाईन गेम मध्ये मुतून गेलेला मुलगा, व्हिडिओ चॅनल मध्ये काहीही दाखवणारी मुलगी, कोणीही कसेही संपर्कात आली ना. एक गलासी दो गलासी झगमग दुनिया, एक संपला की दुसरा इंतजार. तीन गलासी चार, ए दिल लाया है बहार, अपनों का प्यार. है ना. डिजिटल ज्ञान चोरीचा कंटाळा आल्यावर, खूप प्यायल्यावर हले डुले झुले मुली. डिजिटल ज्ञान चोरीचा कंटाळा आल्यावर, खूप प्यायल्यावर हले डुले झुले मुलगी. व्हिडिओ चॅनल ठार ठार, अंगभूत कौशल्य सद्यस्थितीचा वेबिनार. सगळ्यांना की नाही काहीतरी सांगायचंच. कल्याण कल्याण कल्याण. सर जी बोलेगा तो एकदम अच्छे से करके देगा, लेकिन आज पॉसिबल नहीं. ये फिक्र हो जाएगा, है ना. शिव्यातून काय होणार आहे बहिणीचे. झाडावरचा पक्षी भुकेने ओरडतो तालात. झाडावरचा पक्षी भुकेने ओरडतो तालात. खिडकीत मुलगी हाय, स्वतःच्या आत इंतजारची इंतहा. कष्टकऱ्यांचा शाप पॅरालिटिक बाप, मुलीची आई पॅराडिमा. कष्टकऱ्यांचा शाप पॅरालिटिक बाप, मुलीची आई पॅराडिमा. है ना. थँक्यू. क्या बात है. हा, तर या कविता ज्या आहेत या वेगळ्या कविता आहेत. वेगळ्या असण्याचं कारण असं, याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा प्रयोग आपल्याला जाणवतो केलेला, तो असा की त्या अनुनाद अरुण खोपकरांचं नवीन पुस्तक आलं, त्याच्यामध्ये ध्वनी महात्म्य नावाचा एक लेख आहे. तर लय आणि लयीच्या संदर्भामध्ये त्या लेखामध्ये विवेचन आहे. मग रागसंगीत असेल, अमुक असेल, वेगवेगळ्या पद्धतीने कविता असेल, याच्यामधल्या लयीबद्दल ते बोललेले आहेत. आणि लय ही आपल्या आयुष्यात किती महत्वाची असते. नैसर्गिक एक लय चाललेली असते, आपल्या दैनंदिन आयुष्याची एक लय चाललेली असते. त्या एकमेकाच्या लयी गुंफणं आणि त्या लयी शोधणं म्हणजे कलाकृती निर्माण करणं. तर तो जो लय आहे, तो जो ध्वनी आहे, तो ध्वनी या मनाच्या कवितेमध्ये कॉन्स्टंटली ही, कारण काय अलीकडच्या काळामध्ये म्हणजे संबंध, मगाशी ज्यावेळी मुत्सनसीर वाचत होता त्याची कविता, त्या थाळी वादनाबद्दल प्राईम मिनिस्टरनी थाळी वाजवायला सांगितले आपल्याला सगळ्यांना, देशाला संबंध. त्याच्यामध्ये कॅकाफोनी थाळ्यांची जी तो सांगत होता, ती संबंध कॅकाफोनी आजूबाजूला असताना थाळ्या वाजवा किंवा थाळ्या वाजवू नका, पण ती कॅकाफोनी एवढी प्रचंड आहे आता, त्या संबंध गदारोळामध्ये, त्या संबंध गोंधळामध्ये, त्या सगळ्या ढोल बडवण्याच्या मध्ये जी लय हरवलेली आहे, ती लय कुठे मिळते का, किंवा जे काही आता चालू आहे त्याच्यामधली काही लय मिळते का, अशा कुठले ठोके मिळतात का, कोणती स्पंदनं मिळतात का, त्या नाडीवरती आपला हात ठेवता येईल का. म्हणजे त्या अरुण खोपकरच्या याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की लयीमध्ये बाळाला आई गोंजारते, गाणं म्हणत, अंगाई गीत म्हणत, आणि तिचं हालचाल, हाताची हालचाल देखील त्या लयी बरोबर चालते, आणि त्याच्यामधून एक वेगळी लय दोघांच्या मध्ये तयार होते.
तर तशी लय आपल्याला मिळते का, असा अतिशय मानवी विचार त्या मनाच्या कवितेमध्ये आहे. आणि ती नुसते शब्द नाहीयेत. त्यामुळे ही कविता ट्रान्सलेट करायला घेतली कोणी इंग्रजीमध्ये म्हणा, हंगेरियन मध्ये म्हणा आणि स्पॅनिश मध्ये म्हणा, तर अवघड आहे. कारण ही लय इथली आहे. आता तो वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ती जर तशी वाचली नाही तर त्याच्यातली गंमत कळणार नाही, त्याच्यातले आवाज ऐकू येणार नाहीत. त्या कवितेमध्ये इतके आवाज आहेत मनाच्या कवितेमध्ये की ती कविता मला म्हणजे अशी पटकन ती पुस्तक वाचून होईल, एक छोटे छोटे कविता आहेत, झालं माझं पुस्तक वाचून, असं होत नाही. एक कविता घ्यायची, बसायचं, त्याचे आवाज ऐकायला लागायचे. म्हणजे गंमत अशी आहे कवितेची की आपण बागेत जावं किंवा जंगलात जावं आणि बसून राहावं. अनेक आवाज ऐकायला येतात, पक्ष्यांचे येतात, झाडांचे येतात, कुठेतरी पान खाली पडतं, कुठल्या तरी फांदीवरून पक्षी उडतो, कोणाचं तरी भांडण होतं, कुठेतरी मुंगूस पळत जातं, कुठे काहीतरी आणखी उंदीर हलतो. अनेक आवाज येत राहतात आणि त्या सगळ्या आवाजातून एक सृष्टी तयार होते, आवाजाची सृष्टी. त्या आवाजाची सृष्टी तयार या संबंध प्रत्येक 2 ओळींमध्ये, 2 शब्दामध्ये मनाच्या कवितेमधून मला जाणवते. आणि म्हणून मला ही कविता वेगळी तर वाटतेच, पण महत्वाची वाटते. कारण असा प्रयोग मला मराठीमध्येच नव्हे, अन्य ठिकाणी देखील फारसा झालेला कधी पाहायला मिळालेला नाहीये. त्यामुळे हा मला कवी अत्यंत महत्वाचा कवी वाटतो. आता मी जाणार आहे अविनाश सप्रेंच्याकडे. सप्रेनी माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी 90 जे काही स्थित्यंतर झाली, ज्यामुळे आम्ही काही लोक लिहितोय, प्रयोग करतोय, प्रयत्न करतोय आणि बदललेल्या जगाशी आणि सतत बदलणाऱ्या जगाशी जो संघर्ष चालू आहे, त्या संघर्षाचा माग घेण्याचा, वास घेण्याचा, त्याचा एक कसा त्याच्या मागावर जाण्याचा, कारण सोपी गोष्ट नाहीये. आता जे काही चाललंय त्याचा माग काढणं देखील सोपं नाहीये. तर तो माग काढणारे आम्ही जे काही कामं करण्याचा प्रयत्न करतोय, त्या सगळ्या आमच्या कामांविषयी त्यांनी एक त्यांचा पर्स्पेक्टिव्ह मांडावा. अविनाश सप्रे. सप्रे सप्रे सर आहात ना तुम्ही? म्यूट अनम्यूट करायला सांगा. डावीकडे म्यूटचं बटन आहे, ते दाबलं तर मग ऐकू येईल. हा, झालं. येस. नमस्कार. संजीव किंवा मन्या किंवा हेमंते हे तिघेही चांगले मराठीतले कवी आहेत आणि मी एकही कविता लिहिलेली नाही. तेव्हा या सगळ्या कवितेकडं एक वाचक म्हणून, एक अस्थेवाईक मराठी कवितेचा वाचक म्हणून मी बघत आलेलो आहे. आणि त्यामुळेच ज्या गोष्टी आता ह्या चर्चेमधून पुढे आल्या, त्या चर्चेतून ज्या इन्साइट्स मिळत आहेत त्या मला अतिशय महत्वाच्या आणि मोलाच्या अशा वाटतात. मलाही स्वतःला कवितेमध्ये, आता उदाहरणार्थ ही मन्याची जी कविता आहे तिच्याबद्दल जे संजीव बोलला ते ऐकताना मला असं लक्षात आलं की ह्या गोष्टी फार मराठी कवितेमध्ये, मराठी कवितेच्या ओरिएंटेशन मध्ये, ट्रेनिंग मध्ये फारशा येत नाहीत. आणि त्यामुळं कविता कशी वाचावी हाच खरं म्हटलं तर मराठीतला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इतर भाषांचं मला माहिती नाही, पण त्यामुळेच तो जे सांगत होता संजीव आता की या 2 शब्दामधला जो ध्वनी आहे, याच्यामध्ये ज्या तऱ्हेचं सायलेन्स आहे, हे सगळं कवितेचं असतं, कवितेमध्ये असतं आणि ते कवितेसह बघायचं असतं, वाचायचं असतं. हे भान अशा नव्या कवितेतून येतं. दुर्दैवानं त्याला जेवढी संधी, जेवढ्या प्रमाणात आपल्या एकूण कविता विश्वामध्ये द्यायला पाहिजे ती दिली जात नाही, हे खरं आहे. असो, मी त्याच्याकडे जाण्यापूर्वी संजीवनं पहिल्या प्रास्ताविकामध्ये ज्या 1-2-3 गोष्टी विचारल्या आणि मी बोलावं असं म्हटलं. समकालीन हा एक शब्द त्यानं पुन्हा पुन्हा वापरलेला होता आणि त्या निमित्तानं मला एक 2-3 संकल्पनांच्या बद्दल मुद्दाम बोलावं असं वाटतं, कारण त्याच्याबद्दल फार मोठा घोटाळा, काही गडबड आपण करत असतो असं मला वाटतं. तेव्हा समकालीन तो म्हणाला तसं आत्ता लिहिणारा सगळाच कवी हा समकालीन नाही, हे निश्चितच आहे. तेव्हा समकालीन
ही संज्ञा जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती निव्वळ आत्ताच्या कालाशी संबंधित आहे म्हणून तो समकालीन आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्या मागे आणि एकूणच या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्याच्या मागे काही एक मूल्य धारणा आहे आणि ती मूल्य धारणा कोणती आहे याच्यावर तो समकालीन आहे की नाही हे आपणाला कळत असतं. असंच मागेपर्यंत जायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडचा मी जे नेहमी म्हणत आलेलो आहे की संकल्पनांच्या बाबतीतला जो घोटाळा आहे तो अशा अर्थानं की आधुनिकतावाद किंवा समकालीनता ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत किंवा अगदी साठोत्तर मराठी कविता, नव्वदोत्तर मराठी कविता असं आपण ज्या वेळेला म्हणत असतो तेव्हा साठोत्तर म्हणजे निव्वळ एक कालदर्शक संज्ञा नाहीये किंवा नव्वदोत्तर म्हणजे ही कालदर्शक संज्ञा नाहीये. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या दोन्हीही संज्ञा या एका अर्थानं मूल्यदर्शक आहेत की साठोत्तर म्हणत असताना काही एक मूल्यांचा संच ज्या सर्जनशील रूपामध्ये व्यक्त झाला ती साठोत्तर कविता, ते साठोत्तर साहित्य. त्याचप्रमाणे नव्वदोत्तरचा विचार केला तर नव्वदोत्तर कालखंडाचा जो एक इथॉस आहे तो किती कवींना, किती लेखकांना पकडता आलाय, रिचवता आलाय, मुरवता आलाय स्वतःमध्ये आणि तो आपल्या सर्जनातून निर्माण करता आलाय. त्यांना आपण असं म्हणू शकतो की ते नव्वदोत्तर लेखक आहेत, नव्वदोत्तर कवी आहेत. म्हणजे मला सांगायचं होतं असं की साठोत्तर ही संज्ञा असो किंवा नव्वदोत्तर ही संज्ञा असो, या दोनही संज्ञा या मला असं वाटतं की निव्वळ कालदर्शक संज्ञा नसून त्यांच्या मागे ज्या तऱ्हेचा एक संपूर्ण वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक असा सगळा जो एक असा सगळ्याचा मिळून बनलेला जो एक इतिहास आहे तो इतिहास साठोत्तर कालखंडातल्या कवींच्या मधून व्यक्त झाला. तो इतिहास नव्वदोत्तर कालखंडातले आत्ताचे समकालीन जे कवी आहेत त्यांच्यामधून व्यक्त होतो आहे किंवा व्यक्त होतो आहे की नाही असं आपण म्हणू शकतो. आणि समकालीन मी आत्ता सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हा जो समकालीन हा जो शब्द आहे तो नुसता आत्ता लिहिणारा या अर्थानं नसून हा आत्ताचा संबंध कल्चरल इथॉस त्याच्या सर्जनात आणण्यामध्ये, मुरवण्यामध्ये तो किती एक कवी म्हणून त्याला जमलेला आहे त्यावर तो समकालीन आहे किंवा नाही असं म्हणता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक स्वतःला आता लिहिणारे कवी आहेत ते त्या अर्थानं समकालीन नाहीच आहेत. किंबहुना त्या त्या टप्प्यावरचे जे कवी आहेत ते कवी आपण असं म्हणूच शकत नाही की ते साठोत्तर कवी होते किंवा आत्ताही असंख्य कवी लिहित आहेत. मी यादी केली त्याच्यावरून लक्षात आलं की म्हणून ते आत्ताचे नव्वदोत्तर कवी नाही आहेत. तर त्यामागे हे एक त्यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा होता त्या मुद्द्याच्या अनुषंगानं मला हे मुद्दाम आपल्या समोर ठेवावं असं वाटलं. आता मी स्वतः माझं संबंध वाङ्मयीन जडणघडण म्हणा माझा जो एक वाङ्मयीन संस्कार आहे तो खरं तर साठोत्तरी कालखंडामधल्या साहित्यावर म्हणजे नेमाड्यांच्यापासून झालेल्या साहित्यापासूनचा आहे. आणि आता त्यानंतरचा तो पट्टा तो सगळा टप्पा बाजूला पडून जो नव्वदोत्तर कालखंड आलेला आहे त्या कालखंडामध्ये जे आत्ता संजीव सारखे, हेमंत सारखे कवी लिहिता आहेत त्यांना समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि तो करत असताना प्रामाणिकपणानं सांगायचं तर माझी फार घालमेल अशासाठी होते की माझं ट्रेनिंग किंवा माझं ओरिएंटेशन ज्या तऱ्हेच्या संवेदनशीलतेमध्ये, मूल्यांच्या मध्ये, ज्या तऱ्हेच्या विचारांच्यातून झालेलं होतं ते सगळं आता बाजूला ठेवायला पाहिजे आणि एक वेगळं आपल्या समोर घेतलं पाहिजे. हे तसं अवघड असलेलं काम असतं. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे आव्हान आज ज्या कवींच्या मुळे माझ्यासारख्याला मिळतं त्यातले हे तिघेही कवी आहेत आणि त्या तिघांच्या मुळेच मला असा हा विचार करावासा वाटला. आता ही जी आत्ताची समकालीन, आता आपण हा शब्द गृहीत धरू, आत्ताची ही जी समकालीन कविता आहे त्या कवितेमध्ये ती कविता अनेक रूपानं व्यक्त होते आहे. ती महानगरीय रूपामध्ये व्यक्त होते ज्याचे प्रतिनिधी म्हणून संजीव खांडेकर किंवा हेमंत किंवा मन्या यांचं उदाहरण घेताच येईल. पण एवढीच कविता मराठीमध्ये लिहिली जात नाही असं मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. चांगली कविता, वाईट कविता मोठ्या प्रमाणावर लिहिली जाते पण चांगली कविता ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये लिहिली जाते, त्याची आपण दखल घेतली पाहिजे. विश्राम गुप्तेंनी मागे एका लेखामध्ये याबद्दल जे काही अशा कॅटेगरीज केलेल्या होत्या त्या थोड्या मला इथे मुद्दाम समोर ठेवाव्याशा वाटतात की ज्यामध्ये आजचे समकालीन कवी हे लिहिताना आपणाला दिसत आहेत. त्यामधली एक कॅटेगरी आपण असं म्हणू की एक देशीवादी परंपरेचा, देशीवादी स्वरूपाची कविता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये कविता आहे, अर्थात चांगली वाईट दोन्ही अर्थानं. तेव्हा एक कवितेचा प्रवाह मराठीमधला आत्ताचा हा देशीवादी
परंपरेचा कवितेचा परंपरा जोपणार आहे. आता देशीवादीबद्दल फार कॉन्ट्रोव्हर्सी असली तरी मला असं मुद्दाम सांगावंसं वाटतं की देशीवादी म्हणत असताना मला असा अभिप्रेत आहे की परंपरा जी आहे आपली परंपरा, आणि परंपरा आपण नाकारत नसतो, तर त्या परंपरेतील सत्वाचा शोध घेणं आणि त्यातलं निकसत्व हुडकणं आणि त्यातलं जे निकृष्ट आहे, जे गाळ त्याच्यात साचलेले आहे, तो बाजूला करणं आणि मग त्याचा शोध घेणं, अशा तऱ्हेची एक देशीवादी धारणा मराठीमध्ये रुजलेली आहे. आणि त्या धारणेतले काही कवी आज समकालीन आहेत असं आपण म्हणू शकतो. दुसरी एक जी धारणा आपणाला म्हणता येईल ती परिवर्तनवादी कवींची आहे, की ज्याच्यामध्ये वर्ण जात ह्याचा भेद आणि यातून निर्माण झालेला जो एक प्रकारचा विद्रोह आहे, ज्या प्रकारचा असंतोष आहे, त्या तऱ्हेची एक परिवर्तनवादी कविता ही दुसरा प्रकार आहे. त्यामध्ये काही समकालीन हा शब्द गृहीत धरून बोलायचं झाला तर परिवर्तनवादी, देशीवादी. तिसरी एक कविता आहे की जी स्त्रीवादी कविता आहे, की जी स्त्रियांनी म्हणजे स्त्रियांच्यावर पुरुषांनी कविता लिहिलेल्या, पुरुष कवींनी लिहिलेल्या आहेत. पण इसेन्शियली ज्याला बेसिकली आणखी तत्वतः हाचा विचार केला तर स्त्रियांनी ज्या गोष्टी आपल्या कवितेत, ज्या घटना, ज्या गोष्टी आपल्या कवितेतून आपल्या समोर आणल्या त्या नव्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या समकालीन स्त्री कवयित्री ज्या तऱ्हेची कविता लिहित आहेत, ती कविता हा सुद्धा समकालीन कवितेच्या एकूण प्रवाहातला एक अत्यंत महत्वाचा असा प्रवाह आहे असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक प्रवाह जो आहे तो आधुनिकतावादी कवींचा आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आधुनिकता आणि आधुनिकतावादी याच्यातला फरक केला पाहिजे. आधुनिकता म्हणजे आपण असं म्हणू की ज्याच्यामध्ये विज्ञान निष्ठा आहे, विवेकवाद आहे, ज्याच्यामध्ये परिवर्तनावरचा विश्वास आहे, उदारमतवाद आहे, अशा तऱ्हेच्या संपूर्ण ज्या धारणा ज्यामध्ये येतात तो आधुनिक असं आपण म्हणतो. आणि या धारणा, हा विश्वास, ह्या श्रद्धा ज्यांच्या कवितेतून व्यक्त होतात ते आधुनिकता मानणारे कवीही सुद्धा मराठीमध्ये आहेत. आणि आधुनिकतावादी असं म्हणतो त्यावेळेला तो एक वाङ्मयीन वाद आहे, ज्याने खरं म्हटलं तर त्याच्यामध्ये कवीची स्वायत्तता, कवीची अनन्यता, कवीची प्रयोगशीलता, हे इंग्रजीमधले TS इलियट असतील किंवा मराठीतले मर्ढेकर असतील, तर आधुनिकतावादी अशा तऱ्हेचे आणि आधुनिक सुद्धा असं म्हणणारे अशा तऱ्हेचे दोन्ही प्रकारचे कवी हे या कवितेमध्ये आपण घालू शकतो, यामध्ये आणू शकतो. आणि आत्ताचा जो सध्याचा ट्रेंड आहे ज्याला उत्तर आधुनिकतावादी कवी म्हणता येईल, उत्तर आधुनिकतेच्या सेन्सिबिलिटी, उत्तर आधुनिकतेनं निर्माण केलेल्या वास्तवामध्ये, उत्तर आधुनिकतेनं निर्माण केलेल्या एकूणच घालमेलीमध्ये, एकूणच जगण्या मरण्याच्या प्रश्नामध्ये ज्या कवींना प्रश्न पडलेले आहेत, जे त्यांना भिडता आहेत, अशा तऱ्हेचे जे कवी आहेत त्यातले उत्तर आधुनिकतावादी कवी, ज्यांचं प्रतिनिधित्व हे हेमंत आणखीन, संजीव आणखीन म्हणण्याच्या रूपामध्ये आपल्या समोर येत आहे. तेव्हा या तऱ्हेचे मला असं मुद्दाम सांगावंसं वाटतं की हा एकूण कॅनव्हास आपल्या मराठीच्या सध्याच्या समकालीन कवितेचा आहे. आणि त्याच्यामधले एक प्रवाह जो आधुनिकतावादी अशा तऱ्हेच्या कवितेचा आहे, उत्तर आधुनिकतावादी, तो या 3 कवींच्या रूपानं रिप्रेझेंट झालेला आपणाला पाहायला मिळतो. असं साधारणतः एकूण याची पार्श्वभूमी म्हणून मला सांगावीशी वाटतं. आता उत्तर आधुनिकता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अतिशय कॉन्ट्रोव्हर्सियल असलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरंच बोललं जात आहे, लिहिलं जात आहे. आणि त्याच्या संदर्भात पुन्हा मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की 3 संदर्भात उत्तर आधुनिकतेचा विचार झाला पाहिजे. त्यातला एक म्हणजे कलेच्या संदर्भात उत्तर आधुनिकतेचा विचार करणं, नंतर तत्वज्ञानाच्या संदर्भात उत्तर आधुनिकतेचा विचार करणं आणि समकालीन संस्कृतीच्या संदर्भात उत्तर आधुनिकतेचा विचार करणं. अशा अंगानं ह्या एका संकल्पनेचा विचार आज होऊ शकतो. आणि मग त्याला कशा तऱ्हेनं हे कवी भिडता आहेत हे आपण पाहू शकतो असं मला मुद्दाम म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून साधारणतः मला जे सांगण्यात आलं की मला आता सुरुवातीला की या तऱ्हेच्या पार्श्वभूमीवर या 3 कवींच्या कविता आहेत आणि त्या फार रिप्रेझेंटेटिव्ह म्हणता येईल, प्रातिनिधिक म्हणता येतील अशा स्वरूपाच्या आहेत असं मला वाटतं. व्हेरी गुड. आपल्याकडे तर वेळ कमी आहे, ती 7-8 मिनिटं राहिली आणि बऱ्याचशा काही लोकांनी प्रश्नही विचारले आहेत, काही लोकांनी लिहिलेले आहे. मान्याच्या कवितेवरती उत्तम कॉमेंट्स आलेले दिसतात. त्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मला जाणवली, ती सांगावीशी वाटते. मी जेवढे मगाशी सुरुवातीला म्हटलं कंटेम्पररी, समकालीन, तर समकालीनाची व्याख्या करताना
अगॅम्बेनने बरेच 3-4 मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा मला नेहमी महत्वाचा वाटतो. तो मुद्दा असा की समकालीन असणं म्हणजे अनटाइमली असणं, अप्रासंगिक असणं. म्हणजे तुकाराम आज समकालीन का वाटतो? कारण तो त्यावेळी अनटाइमली होता आणि आजही अनटाइमली. तो जे बोलायला जे लोक बोलणार नाहीत ते बोलतो. जनाबाई का वाटते? ती त्यावेळी अनटाइमली वाटते, आजही अनटाइमली वाटते. म्हणून ती कंटेम्पररी आहे. तर असा तो अप्रासंगिक भाग आहे. तो फार वेळा आपल्याला करता येत नाही. सगळ्याच कवींना सातत्याने 24 तास 365 दिवस आणि वयाच्या कविता लिहिण्याच्या पहिल्या दिवसापासून मरेपर्यंत कंटेम्पररी राहता येणंही अशक्य आहे. पण तरी देखील ते राहण्याचा प्रयत्न हा कवीच्या, लेखकाच्या, कलाकाराच्या संघर्षाचा मोठा भाग असतो. आणि तो भाग मुख्यतः मला अतिशय महत्वाचा या ठिकाणी नोंदवावा असं वाटतं. दुसरा भाग असा मला अगदी थोडक्यात सप्रेंना, हेमंतला आणि मन्याला एक 2-2 ओळीमध्ये अर्ध्या मिनिटामध्ये त्यांनी उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा. ती म्हणजे अशी की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे विशेषतः पोस्ट 21st सेंचुरीमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये किंवा गेल्या 25-30 वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये, मध्ये गाण्याचं असू दे, चित्रकलेचं असू दे, कवितेचं असू दे, कादंबरीचं असू दे, लेखनाचं असू दे, कोणत्याच क्षेत्रामध्ये आपल्याला लिजंड तयार होताना दिसत नाही. काय कारण असू शकतं? आपल्याला अलीकडे सगळेजणच एका उंचीचे वाटायला लागतात. उत्तुंग उंचीचा माणूस आपल्याला का दिसत नाही? उत्तुंग उंचीचं साहित्य का दिसत नाही? किंवा आहे पण दिसत नाही असं होतंय काय? असा एक मला अलीकडे पडलेला प्रश्न आहे. मी सप्रेमपासून सुरुवात करतो. हा महत्वाचा प्रश्न आहे. आणखीन मला आता त्याच्या सविस्तर खरं तर सांगायला पाहिजे, पण मी असं म्हणेन की ज्या उत्तर आधुनिकतेचा आत्ताचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे जर 2 प्रकार आपण मानले तर आत्ताची सगळी जी आता ही उदाहरणार्थ जी चांगली कविता आहे आपण असं म्हणू, त्यातला कोण ग्रेट आहे, या सर्वापेक्षा मोठा आहे असा प्रश्न उपस्थित होतो का? आणि तसा होत नाही हे आपणाला माहिती आहे. आपणाला अनेक चांगले कवी एकमेकांमध्ये असे मिसळलेले दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या आत्ताच्या वास्तवामध्ये हे सगळे जे कुठल्याही क्षेत्रातले असेल, चांगले बोलायचं झालं तर ते एक प्रकारच्या हॉरिझॉन्टल अशा आडव्या पद्धतीनं, आणि म्हणून एक देलूज आणि गोतारी याचं 1000 प्लॅट्यूज नावाचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार छान सांगितलेलं आहे की आपल्याला आतापर्यंत जे आपलं ओरिएंटेशन झालेलं होतं ते ट्री ऑफ नॉलेज म्हणजे असं उभं होतं म्हणजे त्याच्यामध्ये, आणि त्याच्या मुळं खाली आहेत, मग त्याला फांद्या फुटलेल्या आहेत, मग त्याचा विस्तार झालेला आहे, अशा पद्धतीनं आपण विचार करत होतो. आता जर विचार करायचा तो असं म्हणतो या झाडानं खरं म्हटलं तर आपल्याला घोटाळा करून टाकलेला आहे. आता आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर हे हरळीसारखं, ज्याला गवतासारखं आडवं पसरलेलं असतं आणि त्यामध्ये रायझोमिक तर रायझोमिक अशा स्वरूपाचं जी मांडणी आहे, ज्याच्या मुळं खाली सगळी एकमेकात मिसळलेली आहेत, ज्याचं वरचं सगळं पृष्ठभाग एकमेकात मिसळ, आणि अशा तऱ्हेनं त्या सगळ्यांनी मिळून ते सगळं तयार झालेलं आहे. अशा तऱ्हेचा एक आता ह्या विचार जर केला तर मला असं वाटतं की सध्या निदान कवितेपुरतात, आता आपण काय भविष्यवेत्ते नाही त्यामुळे कदाचित यातला एक कवी हा महाकवी सुद्धा होऊ शकेल, पण आज हे समजावून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की या तऱ्हेची संकल्पना ही आता आपणाला गृहीत धरावी लागेल. वंडरफुल. हेमंत. खरं तर सरांनी मस्त सांगितलेलं आहे आणि त्यात मी काही फार ऍड करू शकेल असं नाही, पण मला असं कायम वाटत आलेलं गेल्या 20-25 वर्षामध्ये की जसं थांबताच येत नाही मध्ये ते मी व्यक्त केलेलं आहे की माणसाचं एका यूज अँड थ्रो वस्तूत रूपांतर झालेलं आहे. तर तसा जर विचार केला तर आपल्याला असं जाणवतंय की जाहिरातबाजी करून आणि आपल्या बोकांडी बसलेले जे काही जाहिराती करून ऍक्च्युली, म्हणजे त्या समजा आपण बॉम्बे टाइम्सचा विचार करू, अख्खं बॉम्बे टाइम्स ऍक्च्युली इज अ पेड पेपर सप्लिमेंट, आणि अशा रीतीचे असे जागोजागी, जशी रावणाला आता समजा नवा रावण आला तर त्याला आपल्याला 10 दिशांना
दिसणारी आणि वर खाली पायाला वगैरे पण असे काय काय म्हणतात त्याला धड असतील आणि काय डोकं असेल सगळी मल्टीफ्रेनिक असं सगळं आहे. आणि ह्याच्यामध्ये तोच वाचणार आहे जो प्रचंड असं इव्हेंट मार्केटिंग करू शकतो. आणि असं इव्हेंट मार्केटिंग करण्यासाठी कवींकडे आणि कवींच्या प्रकाशकांकडे आणि कुठल्याही चांगल्या कलेकडे अशा कुठल्याही व्यवस्था नाही. त्यामुळे अख्खा जो काही ऱ्हास आपण बघतोय तो अशा घाणेरड्या गोष्टीचा ऍडव्हर्टायझिंग खूप होतं आणि चांगल्या गोष्टी अशा मागे मागे पडत चाललेल्या आहेत. म्हणजे आता असं वाटेल की काही वर्षांनी अरे हे असं कविता वगैरे लिहिताय का तुम्ही अजून, असतं काय कविता, अशी परिस्थिती ऑलमोस्ट आलेली आहे. आणि याचं कारण बेसिकली वी कांट ऍडव्हर्टाईज. आणि आज तुम्ही ऍडव्हर्टाईज आणि मार्केटिंग केल्याशिवाय तुम्हाला असं होता येत नाही. आता मी समजा त्याचं दुसरं एक उदाहरण असं की मी फेसबुकवर अशा किंवा ट्विटरवर अशा सगळ्या लोकांना बघतो की सगळ्या लोकांच्या कॉमेंट्स खाली जातात, वाह काय सुंदर आहे, अरे हॅपी बर्थडे, आणि अशी फुलं आणि काय काय वाटेल ते काय काय करत असतात. आणि सतत स्वतःला प्रकाशात आणण्याचा एक म्हणजे बाळभूत कवी असतात, ते स्वतःला प्रकाशात आणून ठेवत असतात खरं म्हटलं तर. त्याचा काही उपयोग होत नाही, कारण त्यांना हे कळत नाहीये की हा काळ असा आहे की यू कांट बीट दी ऍडव्हर्टायझिंग. म्हणजे तुम्हाला खरं म्हटलं तर कवितेला आतापर्यंत चांगल्या कलेला कधीच ऍडव्हर्टायझिंग करायची गरज नव्हती. पण आपल्याला एवढं तर जाणवलेलं आहे की आज लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळालंय, पण आपल्या किशोरी आमोणकरला नाही मिळालं. त्याच काळातल्या एवढ्या ग्रेट गायिकेला, किंवा असे खूप लोक आहेत. पण आता हे होणारच आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण हा प्रश्न जो आहे तो कायमच स्वतःला विचारत राहून मस्त मजा करूया असाच हा प्रश्न आहे. थँक्यू रणजित. तर मन्या नाही संजय, मला एक मगाशी हे करायचं होतं, मुद्दा मांडायचा होता. मन्याच्या ज्या कविता ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी जे तत्वतः किंवा वैचारिक पातळीवर जे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की डिकन्स्ट्रक्शन असतं आपण, की संपूर्ण विरचनाच करणं ज्याला म्हणतात, भाषेची, आशयाची, एकूण रचनेची, एकूण मांडणीची, ही सगळी टोटल डिकन्स्ट्रक्शन करून मग कविता निर्माण करणं, हे एक अद्भुत प्रकरण म्हणता येईल. अशा तऱ्हेचं आपण काहीतरी थोडंफार त्यातलं डिकन्स्ट्रक्ट करत असतो, पण सगळं उलथून पालथून टाकायचं, अशा तऱ्हेचं एक म्हणजे आपल्या कोल्हापूरकडच्या भाषेने सगळ्याला फाट्यावर मारायची जी एक कवीमधलं धाडस आहे, त्याचं धाडस आहे ना, ते मला अतिशय कौतुकास्पद वाटलं, अतिशय महत्वाचंही वाटलं. म्हणजे कौतुकास्पद हे वाटलं. आणि हेमंतची ती जी कविता आहे ना, ती ज्याने वाचली, ती तर कविता अशीच म्हणजे मला फार महत्वाची अशासाठी वाटते की त्याच्यामध्ये काय नाही, म्हणजे तू सांगितलंस त्याप्रमाणे आशयाच्या अंगानं तर आहेत, पण वास्तव आहे, अवास्तव आहे, मॅजिकल रिअलिझम आहे, फॅन्टसी आहे. म्हणजे तुम्ही त्याचा फॉर्म म्हणून त्या एका कवितेचा जरी विचार केला तर ती कविता अंतर्बाह्य स्वरूपामध्ये मला असं वाटतं की आपल्याला आशय आणि आविष्काराच्या दृष्टीनं एक विलक्षण अशा तऱ्हेची ती कविता आहे. आणि ते नव्या कवींसाठी लेसन आहे. आणि तो आपण बोलताना असं म्हणालो होतो की दुर्दैवानं काय होतं की कविता आपल्याला ज्या तऱ्हेनं शिकवली जाते, आपल्या पाठ्यपुस्तकातून येते, आपल्याला सांगितली जाते आणि अवतीभोवती बोलली जाते, त्या सगळ्या गदारोळामध्ये दुर्दैवानं चांगल्या कवितेचा आवाज हा नाही ऐकला जात. आणि त्यामुळे अशा चांगल्या कविता ह्या मागे पडतात. काही काही वेळेला खंत वाटते त्याची, पण ती एक फार सुरेख विलक्षण अशी कविता होती. आणखीन शेवटी मी म्हणजे असं म्हणेन की त्याने एके ठिकाणी फार सुरेख असं म्हटलंय की कधी भाषा कवीच्या अंमलाखाली येते, कधी कवी भाषेच्या अंमलाखाली येतो, कधीतरी भाषा आणि कवी एकमेकांच्या अंमलाखाली येतात, तेव्हा जन्म होतो नव्या कवितेचा. हे सूत्रच सांगितलं त्यानं सर्जनाचं, निर्मितीचं वगैरे. तर त्याबद्दल बरोबर. मने आता तुझ्याकडे 1 मिनिट आहे, नंतर आपल्याला थांबवायला लागणार आहे. ओके. नाही, मी सरांच्या सहमत आहे. रायझोमिक वाढ त्यांनी म्हटली.
एक मला फक्त ऍड करायचं वाटतं की सध्या सेन्सरी इनपुट एक्सप्लोजन आपण पाहतो. कान, नाक, डोळे, स्पर्श, चव, प्रत्येक याच्यात एवढी क्वांटिटी आणि व्हॉल्यूम आहे आणि हे सगळं एक समयावच्छेदी घडून. ओके, म्हणजे नॉट ओनली टेक्नॉलॉजी म्हणजे, पण सगळीकडे आता समजा नवीन कलर झाले, नवीन सुगंध आले, चवीचं तर आपण रेसिपी आणि ते बघत असतो चालू. तर हे सगळं प्रोसेस करायला खूप एनर्जी जाते ऍक्च्युली. आणि काय होतंय की आता जसं आपण काही मार्केटियर्स म्हणतात की पुढे इट इज लाईक मला ते फक्त अटेन्शन इकॉनॉमी त्याला म्हणतात. म्हणजे अटेन्शन हॅज बिकम द स्कार्सेस्ट रिसोर्स. बरोबर, प्रत्येक जण दुसऱ्याचे अटेन्शन मागतो. त्यासाठी काही सायंटिफिक मेथड वापरून मागतो. म्हणजे जसं काय वेबसाईट डिझाईन करतो, कंटिन्युअस पार्शियल अटेन्शन सिंड्रोम, व्हिज्युअल डिझाईन्स करतोय, काय जाहिराती, रियालिटी शोज, हे सगळं अटेन्शन सिकिंग आहे. किंवा मग राजकारणी असतील, भीती, प्रेम, अभिमान असे इमोशन दाखवून हे करतात. पण ते अटेन्शन इकॉनॉमीमुळे माझं अटेन्शन केवढं आहे आणि बिकॉज ऑफ द सेन्सरी इनपुट एक्सप्लोजन, त्यामुळे मला ते प्रोसेसिंग करायला होत नाही. आणि जसं हे सांगितलं की आय एम जस्ट, म्हणजे त्या ग्वाटरी आणि डेल्विजीचं जसं आहे राजू, की यू आर इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग, यू नॉट फुल्ली बिकम. म्हणजे अजून युअर जस्ट घडत जातो, घडलेलो नाही. त्यामुळे कदाचित लेजंड असा नसावा, किंवा जसं 2 मिनिट्स फेम असतं ना, तसं 2 मिनिट्स हे असावं, तुकड्या फ्रॅगमेंटेड सेल्फ तसं असावं. असं त्यामुळे हे एक कारण असू शकतो की देयर इज नो लेजंड सीन अराउंड. येस. त्यामुळे आता आपण हा सेशन थांबवणार आहोत. पण थांबवताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्याचा काळ विचित्र आहे. या पॅन्डेमिकमुळे तो अतिविचित्र झालाय. म्हणजे सगळीच उलथापालथ, डिकन्स्ट्रक्शन कवीनी किंवा आणि कुणी करण्याच्या ऐवजी या पॅन्डेमिकने आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात केलेलं आहे. आणि अशा वेळी यासारखे कविता वाचनाचे, कविता वाचण्याचे, कविता ऐकण्याचे, कविता लिहिण्याचे, कविता ऐकवण्याचे असे काही क्षण कदाचित आपल्याला थोडाफार आधार देऊ शकतात. त्यामुळे थोडासा जरी बराच इकडे तिकडे जरी झाला असला तरी रोमॅन्टिसिझम मला सोडवत नाही, कारण ती गंमत असते रोमॅन्टिक होण्याची. त्यामुळे मॅथ्यू आर्नॉल्डचं प्रख्यात पुस्तक माझ्या डोळ्यासमोर आलं आणि त्याचा एक शेवटचा कोट तिथे म्हणतो मी, आणि आपण हा कार्यक्रम संपूया. तो म्हणतो, more and more, mankind will discover that we have to turn to poetry to interpret life for us, to console us, to sustain us. Without poetry, our science will appear incomplete, and most of what now passes with us for religion and philosophy will be replaced by poetry. असं झालं तर फार उत्तम. त्यामुळे रोमॅन्टिक जरी असलं तरी असं व्हावं असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. ती ज्ञानेश्वरांची पण होती, तुकारामाची पण होती, जनाबाईची पण होती, आणि आपली सगळ्यांचीच आहे. त्यामुळे आणखीन संजू, आणखी रोमॅन्टिकच म्हणाला म्हणून शेलीनं सुद्धा म्हणून ठेवलंय की पोएट्स आर दी अनएक्नॉलेज्ड लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. कवी हे त्या अर्थानं. त्यामुळे इथे मी थांबतो. आणि फार सुंदर चर्चा थोड्या कमी वेळात झाली आपली. आणखी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सप्रेंच्याकडून मला घ्यायची होती, सप्रे सरांच्याकडून. आणखी कविता ऐकायच्या होत्या मला, ती स्कायला पण ऐकवायची होती सगळ्यांना. त्या काही गोष्टी राहिल्या. अंजली, thank you very much. This is fantastic that you could invite us, and we really spent, it's very precious, and I'm really obliged to you personally also. And whoever has, I mean, those who are listening, मला ते कॉमेंट दिसतात, त्यांना चर्चा आवडलेली दिसते. त्यामुळे अतिशय महत्वाचं काम अंजली तू करतेस, आणि तुझ्याबरोबर आम्ही सगळे आहोत आणि राहू. धन्यवाद. नाही, very very grateful Sanjeev, Hemant, Manya, and Avinash. This has been a really truly rich discussion, and I know that time has run out. We ought to have spoken more, and I feel let us not end it here and say bye bye. Perhaps we could do an adda just
on Marathi poetry in the future sometime with all of you and a few more Right. poets असे सगळे एकत्र येऊन कारण तुम्ही सगळ्यांनी जे बोललं आणि ज्या कविता वाचल्या त्या आणखीन अंडरलाईन करायची आज गरज आहे आणि म्हणूनच I will not say bye bye. I will say let us continue. It's a break for now. Thank you very much. Thank you. And, Thank you. and this brings us to the end of the this poetry festival. And what a brilliant and powerful end. Thank you. आणि पुन्हा भेटूया. रणजित पण म्हणतो आहे पुन्हा भेटूया. फारच लवकर. Cheers. पाण्याबरोबर cheers. पाण्याबरोबर With an पाणी पाणी but let us meet again. Goodbye. Keep well, keep safe. If Ashwini is still there, please let us know that the test results that you went in for yesterday are all negative and you are all well. And we meet again. Take care, be safe. Goodbye. Goodbye. Thank you. And good night. Thank you. Thank you, all of you, everyone who's attended, all of them also brilliant writers and thinkers. Thank you so much.